नमस्कार मित्रांनो, महावितरण देशात आघाडीवर 10% रक्कम भरून मागेल त्याला मिळतोय लाभ। 1,00,000 शेतकऱ्यांच्या शेतावर कृषीपंप चालणार सौर ऊर्जेवर। सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या पेपरच्या बातमीमध्ये। तर मित्रांनो, केवळ 10% रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषीपंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने 1,00,000 पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे। त्यात सर्वाधिक 15,940 पंप जालना जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यात 2,717 पंप बसविण्यात आले आहेत। या योजनेत आतापर्यंत राज्यातून 3,89,294 अर्ज आले आहेत। त्यातील 2,64,474 अर्जांना मंजुरी देण्यात आली। राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती। राज्य सरकारने राज्यात 10.5 लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। राज्यात 11 डिसेंबरपर्यंत 1,01,462 सौर कृषीपंप बसविले आहेत। त्यात सर्वाधिक 15,940 पंप जालना जिल्ह्यात बसविले आहेत। बीडमध्ये 14,705, परभणीत 9,334 पंप बसविले आहेत। राज्यात आतापर्यंत 3,89,294 अर्ज आले आहेत। त्यातील 2,64,474 अर्जांना मंजुरी दिली आहे। त्यातील 2,21,400 शेतकऱ्यांनी स्वहिस्सा भरला असून 2,20,351 शेतकऱ्यांनी सौर वीज निर्मिती पॅनलचा पुरवठादारही निवडला आहे। त्यातील 1,87,864 पंपासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे। प्रधानमंत्री कुसुम योजना। या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळते। त्यामुळे केवळ 10% रक्कम भरून सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळतो। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो। महावितरणने आतापर्यंत गेल्या काही वर्षात विविध योजनांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून 2,00,000 सौर कृषीपंप बसविले असून त्यापैकी 1,00,000 पंप मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत यावर्षी बसविले आहेत। तर मित्रांनो, जिल्हानिहाय बसविलेले सौर पंप आपण या चार्टमध्ये पाहू शकता। तर जालना जिल्ह्यात 15,940, बीड जिल्ह्यात 17,405, तर बाकीच्या जिल्ह्यातील आपण यामध्ये पाहू शकता। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एकच सौर पंप हा बसविण्यात आलेला आहे। तर एकूण 1,01,462 सौर पंप हे आतापर्यंत बसविण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, यासाठी अर्ज करण्याची अंतिम अशी कोणतीही तारीख नाही। जोपर्यंत कोटा हा उपलब्ध आहे तोपर्यंत शेतकरी यामध्ये अर्ज हा करू शकतात। तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।